सांगावंसं वाटते की काही काँग्रेसच्या आणि नरेंद्र बोंडेकरच्या कार्यकर्त्यांनी एक अफवा पसरवली आहे. कारण आज माझी जी निवडणुकीमध्ये जी आघाडी मी ज्या पद्धतीने घेतली आणि कुठेतरी काँग्रेसच्या लोकांना त्यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. कुठेतरी आपला उमेदवार हा 4थ्या नंबरवर गेला आहे असं त्यांना दिसत आहे. तर त्यांनी एक माझ्याबद्दल एक अफवा पसरवली आहे की मी बोंडेकरकडनं 3 करोड घेतले आणि इलेक्शन लढत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा मी काँग्रेसची उमेदवारी मागितली आणि त्या उमेदवारीमध्ये जेव्हा मला 100% ही इच्छा हे होती, म्हणजे वाटत होतं मला 100% की ही उमेदवारी यावेळेस मला मिळेल. कारण नाना पटोले इथले स्थानिक असल्यामुळं त्यांना इथले प्रत्येक बाबीची जाणीव आहे. परंतु त्यांनी या सगळ्या बाबीला दरकिनार करून त्या एका नवख्या मुलीला, नवख्या स्त्रीला जी काँग्रेस पक्षामध्ये कुठेही नव्हती आणि त्यांनी कुठेही काँग्रेस पक्षामध्ये काही समर्पण नव्हतं. मी 35 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो. खैर मला जर उमेदवारी नसती दिली, पण काँग्रेसचे जे ज्येष्ठ लोक, जे 7-8 लोक आमचे बुद्धी समाजाचे तिकीट मागत होते, त्यांना ती तिकीट द्यायला पाहिजे होती. परंतु त्यांना सुद्धा डावललं आणि खरोखर त्यांनी हा द्वेष बुद्धी समाजावर नेहमी आघात करत आहेत. हे त्यांचा द्वेष समोर येत आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की नाना पटोले आणि त्यांच्या आणि बोंडेकरच्या कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल ज्या चर्चा पेरल्या आहेत, तर कुठेतरी बोंडेकरलाही माहीत होत आहे की हा व्यक्ती समोर जात आहे आणि हा कदाचित निवडून येऊ शकतो. आणि काँग्रेसला वाटत आहे, कारण नाना पटोले साहेबांनी ही प्रेस्टिजची सीट बनवली आहे. राहुल गांधीकडनं ही सीट मागवून घेतली की मी निवडून आणतो आणि कुठंतरी त्याला असं वाटत आहे की ही सीट खूप मागे जात आहे. म्हणून या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम नाना पटोले, काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमचे काही सामाजिक लोकांना हाताशी धरून त्यांना आर्थिक मदत करून त्यांना गाड्या देऊन प्रत्येक ठिकाणी त्यांना पाठवण्याचं काम करत आहेत. परंतु माझा समाज हा अजूनपर्यंत डावललेला नाही आणि डावलणार नाही, हे मला हमखास खात्री आहे.